आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांच्या सहकारी संस्थांच्या चौकशीचे आदेश दिले असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे। यामध्ये श्री शंकर सहकारी साखर कारखाना, सुमित्रा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, माळशिरस कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज येथील अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार याची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे। भारतीय जनता पार्टीचे नातेपुते मंडळ अध्यक्ष हरी पालवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना 3 वेगवेगळे निवेदन दिले। यामध्ये पालवे यांनी माळशिरस तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज येथील आर्थिक घोटाळ्याची व अनियमित कारभाराची चौकशी करून प्रशासक नियुक्ती करण्याबाबत श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांवरती केलेल्या अन्यायाविरुद्ध चौकशी करावी। माळशिरस तालुक्यातील सुमित्रा ग्रामीण बिगर शेती या पतसंस्थेमध्ये आर्थिक घोटाळ्यांची मालिका सुरू असून बोगस कर्ज प्रकरणे दाखवून सामान्य शेतकरी आणि नागरिकांकडून जबरदस्तीने सुरू असलेल्या वसुलीची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून तत्कालीन चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांची चौकशी व्हावी अशा मागण्या केल्या आहेत। मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यामध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे आवर्जून उपस्थित असतात। लोकसभा निवडणुकीदरम्यान मात्र त्यांनी उघडपणे कोणती भूमिका घेतली नव्हती। आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये रणजितदादा यांची भूमिका काय असणार याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।